नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2 मधील 6 ते 10 पर्यंतची जे वर्ड प्रॉब्लेम आहेत ते आज आपण पाहणार आहोत. 1 ते 5 पर्यंतचे जेवढे वर्ड प्रॉब्लेम आहेत त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आता आपण 6वं गणित पाहूया. हे 6वं गणित तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसत असेल. The price of 3 chairs and 2 tables is 4,500. म्हणजे 3 खुर्च्या आणि 2 टेबल याची किंमत 4,500 सांगितली. पण एका खुर्ची आणि टेबलची किंमत सांगितली आहे का? सांगितलेली नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? टेबलची आणि खुर्चीची किंमत सपोज करावं लागेल. सपोज price of one chair is X rupees and price of one table is Y rupees. आता कंडिशन 1 नुसार काय सांगितले बघा, 3 चेअर्स अँड 2 टेबल म्हणजे 3 खुर्च्या आणि 2 टेबलची जी किंमत आहे, 3 चेअर्स अँड 2 टेबल यांची जी किंमत आहे ती 4,500 आहे. हे इक्वेशन फर्स्ट मिळालं. आता सेकंड कंडिशन काय सांगितलंय? 5 चेअर्स अँड 3 टेबल. 5 chairs and 3 table. 5 chairs and 3 table. 3y is equal to 7,000. हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला? सेकंड मिळालं. आता याच्यामध्ये रिड्यूस पण करता येत नाही. आता सेम पेयर आहेत का बघा. सेम पेयर नसेल तर सेम पेयरमध्ये कन्वर्ट करा. ही जी टर्म आहे ती आपण सेम पेयरमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे या इक्वेशनला या 3 ने मल्टिप्लाय करा आणि या इक्वेशनला या 2 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3 and equation second by 2. फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. 3x plus 2y is equal to 4,500. या फर्स्ट इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करतोय? 3 ने मल्टिप्लाय करतोय. म्हणजे या 3 ने या टर्मला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. तेव्हा आपल्याला इक्वेशन काय मिळेल? 9x plus 6y is equal to 3 0 0 3 0 0 3 5 15 3 4 12 आणि 1 13. हे इक्वेशन मिळालं सेकंड. आता सेकंड इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करतोय? 2 ने. मग सेकंड इक्वेशन लिहून घ्या. नाव 5x plus 3y is equal to 7,000. याला कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 2 ने. म्हणजे आपल्याला काय इक्वेशन मिळेल? 10x plus 6y is equal to 14,000. हे इक्वेशन काय मिळालं? हे इक्वेशन थर्ड, हे इक्वेशन फोर्थ, हे चौथे इक्वेशन मिळालं. आता बघा, हे पेयर जे आहे ते सेम आहेत, बरोबर आहे का? पण आपल्याला काय करायचं? आता चिन्ह एकसारखी आहे ती, म्हणून आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फोर्थ. मग चौथे इक्वेशन लिहून घ्या. 10x plus 6y is equal to 14,000. आणि थर्ड इक्वेशन 9x plus 6y is equal to 13,500. आपण सबट्रॅक्शन करतोय म्हटल्यानंतर
चिन्ह काय झाली, बदलली. सेम पेयर कॅन्सल. या 10x मधून 9x गेलं x, या 14,000 मधून 13,500 गेल्यानंतर 500. एकची किंमत काय घेतलेली आहे, एका खुर्चीची किंमत. एका खुर्चीची किंमत काय मिळाली आपल्याला, 500 रुपये. म्हणजे x इज इक्वल टू 500. आता ही जी किंमत आहे ते समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवूया. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 500 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन काय आहे, 3x प्लस 2y इज इक्वल टू 4500. आता या ठिकाणी काय करायचं, हे एकची किंमत आहे ते या ठिकाणी ठेवून टाका. म्हणजे 3 इंटू 500 प्लस 2y इज इक्वल टू 4500. या दोन्हीचा गुणाकार 1500 प्लस 2y इज इक्वल टू 4500. हे 1500 इकडे अधिक आहे, इकडे गेल्यानंतर वजा होईल. म्हणजे 2y इज इक्वल टू 4500 मायनस 1500. म्हणजे याच्यातून हे मायनस केल्यानंतर काय मिळालं, 2y इज इक्वल टू 3000. हे मल्टिप्लाय आहे, 2 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे y इज इक्वल टू 3000 डिवायडेड बाय 2. y इज इक्वल टू 1500. ही कशाची किंमत मिळाली, y ची, म्हणजे टेबलची. एक टेबल कितीला आहे, 1500. 2 खुर्च्या कितीला आहेत, सॉरी, एक खुर्ची कितीला आहे, 500 रुपये. मग टोटल नंबर ऑफ, प्रश्न काय विचारला बघा, फाइंड द टोटल प्राइस. टोटल प्राइस ऑफ कोणाचे, 2 चेअर्स अँड 2 टेबल. 2 चेअर्स प्लस 2 टेबल्स. मग 2 चेअर म्हणजे एका चेअरची किंमत किती आहे, 500. 2 गुणुले 500 अधिक 2 टेबलची किंमत किती आहे, एका टेबलची किंमत 1500 रुपये. म्हणजे 2 इंटू 1500. या दोन्हीचा गुणाकार करा, 1000 रुपये आला. या दोन्हीचा गुणाकार करा, 3000 रुपये आला. आता या दोन्हीची बेरीज करा, 4000 रुपये आला. 2 खुर्च्या आणि 2 टेबलची एकूण जी किंमत आहे ती किती आहे, 4000. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पुढचं गणित पाहूया. 7वं गणित काय सांगितले बघा. अशा प्रकारची जी गणित आहेत हे गणित विचारली जाऊ शकतात तुम्हाला. 7वं, 8वं, 9वं आणि 10वं हे गणित महत्त्वाचे आहेत, पण थोडंसं सराव करा. सोपी आहेत, फक्त सराव करा. द सम ऑफ 2 डिजिट्स इन अ 2 डिजिट्स नंबर इज 9. म्हणजे एक 2 अंकी संख्या आहे, एक 2 अंकी संख्या, आणि त्या 2 अंकी संख्येची बेरीज जी आहे ती 9 आहे म्हणून सांगितले. म्हणजे जर आपल्याला 2 अंकी संख्या माहिती आहे का, नाही. म्हणजे 2 अंकी संख्या म्हणजे कोणती असणार आहे, एक युनिट प्लेसची एक असणार आहे आणि टेन्स प्लेसची असेल. म्हणजे एकक स्थानची आणि दशक स्थानची. मग एकक स्थानची आणि दशक स्थानची संख्या आपल्याला माहिती आहे का, माहित नाही. मग त्याच्याबद्दल आपण काय करायचं, सपोज करायचं. काय, युनिट प्लेस डिजिट जो आहे तो x सपोज करू आणि टेन्स प्लेसचा y सपोज करू. मग एक्स वाय जर मिळालं तर x आणि y ची जी बेरीज आहे ती किती येते म्हणून सांगितलंय, 9 सांगितले. पहिल्यांदा कंडिशन नुसार जाऊ आपण. काय, सपोज जर आपण इथे कने मी x आणि y घेतो. मी इथे मी काय केलेला आहे, युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो मी काय केलाय, y सपोज केलाय, आणि टेन्स प्लेसचा काय सपोज केलाय, x सपोज केलाय. म्हणजे इथं कने आपण जो सपोज करणार आहे तोच नंबर इथे दिसला पाहिजे. सपोज युनिट प्लेस डिजिट इज y. काय युनिट प्लेस आहे ना, एकक, दशक, शतक, हजार असं समजतो ना आपण. युनिट, टेन्थ, 100, 1000, बरोबर आहे का. मग आता टेन्स प्लेस जो आहे, टेन्स प्लेस वरचा जो डिजिट आहे तो आपण काय मानूया, x मानला, बरोबर आहे.
आता कंडिशन 1 नुसार या 2 अंकी संख्या जी आहे या 2 अंकी संख्यांची बेरीज 9 येते. म्हणजे काय सांगितलं x + y = 9. x + y = 9. हे झालं फर्स्ट कंडिशन. आता दुसरी कंडिशन काय सांगितली आहे? द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स एक्सेड्स द ओरिजिनल नंबर बाय 27. आपल्याला आता याच्यातून बघा, ही जी संख्या आहे, मी एक संख्या घेतो, फॉर एक्झाम्पल इथे 23 घेतलं. ही जी संख्या आहे मी या पद्धतीने लिहू शकतो. हे युनिट प्लेसला आहे म्हणजे 3 ला कशाने मल्टिप्लाय करतो? 1 ने. प्लस हे टेन्स प्लेसला आहे म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करतो आपण? 2 ला 10 ने. बरोबर आहे का? जर एखादी संख्या जर इथं आली, सपोज इथं 5 आहे, इथं 5 आलं तर याला कशाने मल्टिप्लाय करतो? 100 ने, कारण ते 100 प्लेस डिजिट आहे. म्हणजे ही 2 अंकी जी संख्या आहे ती मी या पद्धतीने लिहू शकतो का? म्हणजेच काय? y × 1 + 10 × x. म्हणजे आपल्याला काय मिळाला? हा ओरिजिनल नंबर आहे. हा काय आहे? ओरिजिनल नंबर आहे. म्हणजे 10x + y मिळाला. बरोबर आहे का? आता या डिजिटचा इंटरचेंज केला म्हणजे आदला बदल केला. म्हणजे y च्या ठिकाणी x घ्या आणि x च्या ठिकाणी y घ्या. बाय इंटरचेंजिंग द नंबर, इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला नंबर काय मिळणार आहे? 10y + x. हा झाला ओरिजिनल नंबर आणि हा काय झाला? इंटरचेंजिंग नंबर. इंटरचेंज केल्यानंतरचा हा नंबर आहे. आणि कंडिशन मध्ये काय सांगितले बघा, हा जो नंबर आहे बाय इंटरचेंजिंग नंबर, म्हणजे इंटरचेंजिंग नंबर जो आहे तो ओरिजिनल नंबर पेक्षा 27 ने जास्त आहे. कितीने? 27 ने जास्त आहे. मग इथे लिहा आपण ओरिजिनल नंबर काय हो? इथे आपण हे युनिट प्लेसला आहे आणि हे 10th प्लेसला. याच पद्धतीने लिहायचं काय? 10x + y. हा ओरिजिनल नंबर झाला. आता या डिजिट म्हणजे x आणि y हे डिजिट आहेत, हे डिजिट इंटरचेंज केले तर आपल्याला काय मिळणार आहे? न्यू नंबर मिळणार आहे. न्यू नंबर कोणता? x च्या ठिकाणी y घ्या आणि y च्या ठिकाणी x घ्या प्लस x. बरोबर आहे? हे सांगितलेल्या कंडिशन नुसार आपण मान्य केली मॅथमॅटिकली. आता बघूया काय सांगितलंय. द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स एक्सेड्स द ओरिजिनल नंबर बाय 27. कंडिशन सेकंड काय सांगितलंय? न्यू नंबर जो आहे हा न्यू नंबर हा ओरिजिनल नंबर पेक्षा कितीने जास्त आहे? 27 ने. म्हणजे या ठिकाणी न्यू नंबर जो आहे तो काय आहे? 10y + x. ओरिजिनल नंबर काय आहे? 10x + y. कितीने मोठा आहे? 27. आता काय करायचं? हे टर्म इकडे ट्रान्सफर करा, 10x आणि y. मग 10x इकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय मिळेल? 10y + x - 10x - y = 27. मग आता या दोन्हीची वजाबाकी केली तर काय मिळेल आपल्याला? -9x आणि याची +9y = 27. हे इक्वेशन जे आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. म्हणजे 9 ने भागिले या इक्वेशनला दोन्ही बाजूला भागल्यानंतर काय मिळेल आपल्याला? -x + y = 9 × 27. हे इक्वेशन काय मिळालं? सेकंड इक्वेशन. इथे फर्स्ट इक्वेशन आहे. हे काय मिळालं? फर्स्ट इक्वेशन. आता काय करू शकतो आपण? इथे x आहे, इथे x आहे, याला काय चिन्ह कशाची भिन्न आहे ती, म्हणून आपण काय करू? एडिशन करू. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड
सेकंड. फर्स्ट इक्वेशन काय, एक्स प्लस 9, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 आणि मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. हे सेम पेअर कॅन्सल झाले. किती आलं, 2y इज इक्वल टू 12. y इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. इकडे मल्टिप्लाय डिवाइड झालं. y इज इक्वल टू हे मिळालं आपल्याला 6. आता ही जी किंमत आहे समीकरण 1 मध्येच ठेवूया. y पुट y इज इक्वल टू 6 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 9. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी 6 ठेवा. x प्लस 6 इज इक्वल टू 9. एक्स इज इक्वल टू 9 मायनस 6 प्लस आहे इकडे गेलं तर मायनस होईल. एक्स इज इक्वल टू 3. आता या ठिकाणी आपल्याला काय मिळाले बघा, एक वायच्या ठिकाणी 6 ठेवा, एकच्या ठिकाणी 3 ठेवा, दोन्हीची बेरीज करा, 9 आले. म्हणून इथं का ना उत्तर लिहिताना लिहायचं ओरिजिनल नंबर इज इक्वल टू 10x प्लस वाय इज इक्वल टू 10 इंटू एकची किंमत 3 प्लस 6 इज इक्वल टू 30 प्लस 6 इज इक्वल टू 36. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पुढचं 8वं गणित पाहणार आहोत. इन ट्रायंगल ABC द मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू सम ऑफ द मेजर ऑफ अँगल B अँड अँगल C. म्हणजे Aचं जे माप आहे ते अँगल B आणि अँगल C च्या बेरजे इतकं म्हणून सांगितले. म्हणजेच आपण काय करूया, इथे अँगल B आणि अँगल C चं माप आपण सपोज करू. सपोज मेजर ऑफ अँगल B इज x डिग्री आणि मेजर ऑफ अँगल C इज y डिग्री. मग आपल्याला काय सांगितलंय की अँगल A जो आहे हा अँगल B आणि अँगल C यांच्या मापाच्या बेरजे इतका आहे. याला नंबर 1 द्या. अँगल B किती डिग्री घेतलाय, x डिग्री आणि अँगल C y डिग्री. हा काय मिळाला, अँगल A. याला सेकंड इक्वेशन द्या. आता त्रिकोण सांगितलाय, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. म्हणजे इथे लिहा द सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजेच अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज 180. पण अँगल B प्लस अँगल C, अँगल B प्लस अँगल C बरोबर किती आलो, अँगल A. हे अँगल A हा असं घ्या प्लस याच्याबद्दल हे अँगल B प्लस अँगल C बद्दल अँगल A ठेवला इज इक्वल टू 180. इथे लिहा फ्रॉम 1. या दोन्हीची बेरीज 2 अँगल A इज इक्वल टू 180. हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे अँगल A इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 2. अँगल A इज इक्वल टू 90. अँगल A चं तर माप काढलं म्हणजे इथं 90 आहे. म्हणजे जर दिलेला गण त्रिकोण कोणत्या प्रकारचा हे विचारलं तर इथं तुम्हाला समजलं पाहिजे दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. आता हे जे माप आहे अँगल A चं मेजरमेंट जे आहे ते आपण कशामध्ये ठेवूया, फर्स्ट मध्ये. मग इथे लिहा पुट अँगल A इज इक्वल टू 90 इन सेकंड. मग सेकंड काय सांगितलं हो, अँगल A इज इक्वल टू x डिग्री
म्हणजे एक्स प्लस वाय. या ठिकाणी 90 ठेवून टाका म्हणजे आपल्याला सरळ गण इक्वेशन काय मिळेल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. हे इक्वेशन मिळालं आपल्याला कोणतं, थर्ड. हे इक्वेशन कोणतं मिळालं, थर्ड मिळालं. त्याच्यानंतर काय सांगितले बघा, ऑल्सो रेशो ऑफ मेजर ऑफ अँगल बी अँड अँगल सी. कंडिशन सेकंड नुसार, इथं कंडिशन फर्स्ट लिहा. कंडिशन सेकंड नुसार काय सांगितलंय, अँगल बी आणि अँगल सी चा जो रेशो आहे, अँगल बी आणि अँगल सी चा जो रेशो आहे तो किती आहे सांगितलं, 4:5. अँगल बी बद्दल काय म्हणलो आपण, एक्स, म्हणजे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 4/5. क्रॉस मल्टिप्लाय करा, 5x इज इक्वल टू 4y. हे इकडं अधिक आहे, इकडे यांचा वजा होईल, म्हणजे 5x मायनस 4y इज इक्वल टू 0. हे इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला, चौथं इक्वेशन. हे काय मिळालं, चौथं इक्वेशन. आता आपल्याला y घालवणं योग्य आहे, म्हणजे या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, y ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 4. थर्ड इक्वेशन लिहून घ्या, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90. याला कशाने मल्टिप्लाय करणार आपण, 4 ने, म्हणजे काय मिळालं, 4x प्लस 4y इज इक्वल टू 9×4 = 36, 360. हे इक्वेशन कोणतं मिळालं, पाचवं इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन बघा, सेम पेअर आहेत का, या इक्वेशन मध्ये 4y ही सेम पेअर आहे, चिन्ह पण भिन्न आहेत, म्हणजे काय करतो आपण, एडिशन. ॲड इक्वेशन फोर्थ अँड फिफ्थ. 5x मायनस 4y इज इक्वल टू 0 आणि फिफ्थ 4x प्लस 4y इज इक्वल टू 360. इथे एडिशन करतोय, म्हणजे 9x सेम पेअर कॅन्सल झाले, 360. हे इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजे x इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 9, म्हणजे x इज इक्वल टू 9×36. हे कशाचं माप निघालं, अँगल बीचं माप निघालं. आता ही जी किंमत आहे, ही किंमत इक्वेशन फर्स्ट मध्ये, सेकंड, थर्ड, तुम्हाला ज्याच्यामध्ये योग्य वाटते त्याच्यामध्ये ठेवूया. आपण थर्ड मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन थर्ड. काय इक्वेशन थर्ड, x प्लस वाय इज इक्वल टू 90. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 40 ठेवा, 40 प्लस वाय इज इक्वल टू 90. हे इथं पॉझिटिव्ह आहे, हे इकडे गेलं तर निगेटिव्ह होईल. y इज इक्वल टू 90 मायनस 40, y इज इक्वल टू 50. आता या तिन्हीची बेरीज बघा किती आली, हे 90, हे 90, 180 अंश, बरोबर आहे का. तिन्ही कोणा मापांची बेरीज 180 अंश आहे. म्हणून इथं गण वाक्य लिहिताना लिहायचं, द मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 40, अँगल सी इज इक्वल टू 50 डिग्री अँड अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण 9वं गणित पाहूया. काय सांगितले बघा, डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर. म्हणजे एक दोरखंड आहे, या दोरखंडाचं एकूण जे माप आहे 560 आहे सेंटीमीटर. काय आहे, सेंटीमीटर मध्ये आहे. आता हा जो आहे हे दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे, इक्वल भागामध्ये सांगितलेलं नाही.
जर मी हा जर एक भाग छोटा समजला, एक मोठा समजू आपण. हां, मी हा भाग इकडे घेतो, मी एक छोटा आणि एक मोठा. हा जो भाग आहे तो काय केलेला आहे, एक स्मॉलर पार्ट आणि लार्जर पार्ट मध्ये मी काय केलं आहे, डिवाइड केलेलं आहे. मग स्मॉलर पार्ट किती आहे माहिती आहे का? माहित नाही. मग त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो, एक्स म्हणतो. आणि लार्जर पार्ट आपण वाय म्हणतो. म्हणजे या दोन्हीची बेरीज, स्मॉलर पार्ट आणि लार्जर पार्ट मिळून हा दोरखंड झाला ना. मग हा दोरखंड कितीचा आहे, 560 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू x प्लस वाय इज इक्वल टू 560. म्हणून पहिल्यांदा काय करायचं, सपोज करायचं द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट of rope is काय, x सेंटीमीटर. आणि लार्जर, आता काय, लार्जर पार्ट ऑफ रोप इज y सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि या दोन्हीची बेरीज म्हणजे काय मिळालं, 560. कंडिशन फर्स्ट नुसार, फ्रॉम कंडिशन फर्स्ट x प्लस वाय इज इक्वल टू 560 वी गेट फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय सांगितले बघा, कंडिशन काय सांगितली आहे, तो भाग अशा पद्धतीने विभागायचा आहे, सच दॅट ट्वाइस द लेंथ ऑफ अ स्मॉलर पार्ट. स्मॉलर पार्ट कंडिशन सेकंड, स्मॉलर पार्ट ट्वाइस त्याची दुप्पट, त्याची लांबी जी आहे ती किती आहे, इज इक्वल टू 1/3 ऑफ लार्जर पार्ट. इज इक्वल टू 1/3 ऑफ लार्जर पार्ट. लार्जर पार्ट काय हो, वाय. बरोबर आहे. हे इथं हे इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला, 2 × 2x इज इक्वल टू 1/3, सॉरी 1/2 नाही, 1/3 आहे, 1/3. म्हणजे इथे काय मिळेल, 6x इज इक्वल टू वाय. इकडे प्लस आहे, इकडे मायनस होईल, 6x मायनस वाय इज इक्वल टू 0. हे इक्वेशन सेकंड मिळालं. आता इथे काय करू शकतो आपण, ऍडिशन करा. ऍड, कारण सेम पेअर आहेत, चिन्ह भिन्न आहेत. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट काय सांगितलंय, x प्लस वाय इज इक्वल टू 560. 6x मायनस वाय इज इक्वल टू 0. हे मायनस, सॉरी प्लस करतो ॲडिशन, म्हणजे सेम पेअर कॅन्सल झाले. इथं 7x बरोबर 560, म्हणजे 7x इज इक्वल टू 560. हे इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 560 डिवायडेड बाय 7. 7 एके 7, 7 8 56, म्हणजे x इज इक्वल टू 80. एक्सची किंमत किती आली, 80. एक्स काय सपोज केला आपण, स्मॉलर पार्ट ऑफ द रोप. म्हणजे गण हा जो गण दोरखंड त्याचा हा स्मॉलर पार्ट किती सेंटीमीटर आला, 80 सेंटीमीटर. आता हे काय करायचं, पुट x इज इक्वल टू 80 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 560. एक्सच्या ठिकाणी ठेवा, 80 प्लस वाय इज इक्वल टू 560. वाय इज इक्वल टू 560 मायनस 80. तर वाय इज इक्वल टू 560 मधून 80 मायनस केल्यानंतर किती आलं, 480 सेंटीमीटर. हे काय आलं, वायची किंमत आली. फाइंड आउट काय करायला सांगितलंय, फाइंड द लेंथ ऑफ लार्जर पार्ट. द लेंथ ऑफ लार्जर पार्ट इज 480 सेंटीमीटर. हे इथं वाक्य लिहून घ्यायचं. ह्याच्यानंतर आपण आता शेवटचं गणित पाहूया. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील शेवटचं गणित पाहूया. गणित अतिशय महत्त्वाचा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात.
तर काय सांगितले बघा, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देअर वेर 60 क्वेश्चन्स. म्हणजे एक कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा आहे आणि त्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षा आहे, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एकूण 60 प्रश्न होते. द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. म्हणजे जे बरोबर उत्तर येईल त्याला 2 मार्क दिली जायची. अँड फॉर इनकरेक्ट आन्सर 1 मार्क वुड बी सबट्रॅक्टेड. म्हणजे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग म्हटलं जातं. जर बरोबर आला असेल तर 2 मार्क आणि चुकला असेल तर 1 मार्क वजा केला जायचा. अशा पद्धतीने जर समजा आता तुमचे एकूण 2 प्रश्न किंवा 10 प्रश्न बरोबर आहेत, 10 प्रश्न बरोबर आहेत, 10 प्रश्न म्हणजे का नाही एकूण किती मार्क झाले याचे? हे झाले तुमची 20 मार्क झाली. आता याच्यातून आता एकूण तुम्ही 12 सोडवलेले समजून चला. 12 सोडले त्याचा अर्थ काय होणार हो? जे चुकीचे पण का नाही 2 सोडलेले आहेत ना, याला कशाने मल्टिप्लाय करायचं? -1 ने. म्हणजे हे 20 - 2 इज इक्वल टू 18. तुम्हाला मार्क 18 मिळते. तुमची का नाही हे काही डिडक्शन म्हणजे का नाही रिड्यूस फॉर्म मधले म्हणजे निगेटिव्ह मार्किंग म्हटलं जातं याला. काय म्हटलं जातं? निगेटिव्ह मार्किंग. तुमचे 20 मार्काचे बरोबर आले पण 2 मार्काचं 2 प्रश्न चुकलेत पण निगेटिव्ह मार्किंग आहे, हे 2 मार्क याच्यातून तुमची जातात. 3 मार्क चुकली तर -3 याच्यातून करायचं. 4 चुकले तर 4 मायनस करायचे. आता याच्यामध्ये एकूण प्रश्न किती सांगितलेत? एकूण प्रश्न सांगितलेले आहेत 60 आहेत. त्याच्यामध्ये करेक्ट पण काहीतरी आहेत आणि इनकरेक्ट आहेत. ते आपल्याला माहिती आहे का? मग ते आपण काय करायचं समजूया. व्हेरिएबल सपोज करू. Let the number of correct answer is x. बरोबर उत्तर असलेले किती आहेत? x आहेत. आणि नंबर ऑफ इनकरेक्ट आन्सर इज y. हे करेक्ट आन्सर आहे ती, इनकरेक्ट आन्सर आहे ती. असे एकूण किती प्रश्न होते? कंडिशन फर्स्ट नुसार एकूण किती प्रश्न आहेत? 60 आहेत. म्हणजे x + y इज इक्वल टू 60. हे इक्वेशन मिळालं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय सांगितलं बघा. द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. आणि इनकरेक्ट आन्सर वुड कॅरी -1 मार्क्स. -1 मार्क्स म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आली. तर त्यावेळी काय सांगितले बघा. यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल दी क्वेश्चन्स. म्हणजे यशवंतने काय केले आहेत? सर्वच्या सर्व प्रश्न सोडलेले आहेत. सर्वच्या सर्व प्रश्न सोडलेत म्हणजे करेक्ट पण असतील इनकरेक्ट पण असतील. तेव्हा त्याला का नाही ही गॉट टोटल 90 मार्क्स. तेव्हा त्याला किती मार्क्स मिळतात? 90 मार्क्स मिळतात. म्हणजे याच्यामध्ये काही सोडवलेली पण आहेत आणि काही सोडवलेली सुद्धा नाहीत. म्हणजे का नाही सोडवलेली जे बरोबर आहेत, बरोबर पण सोडलेली आहेत आणि चुकीचे पण सोडलेत, करेक्ट आणि इनकरेक्ट. मग बरोबर काय समजू आपण? x आणि चुकीचे आहेत ते आपण काय समजलंय? y समजले. म्हणजेच x जे आहे याला म्हणजे बरोबर आली तर त्याला का किती मार्क मिळायचे? 2. आणि चुकीचे असेल तर त्याला किती मार्क मिळायचे? -1. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल? 2x - y इज इक्वल टू 90. हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला? सेकंड. आता याच्यामधून y कॅन्सल होतोय कारण चिन्ह सुद्धा कसे आहेत? भिन्न आहेत. मग इथं एडिशन करायचं.
ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट इक्वेशन काय सांगितलंय, x + y = 60 आणि इथे 2x - y = 90. आपण एडिशन करतोय म्हणजे सेम पेयर कॅन्सल झालं. इथे किती आलं, 3x = 150. मग x = 150 डिवायडेड बाय 3. हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे x बरोबर काय मिळालं आपल्याला, 50. त्याने एकूण 3×15 x काय केलेत करेक्ट. म्हणजे त्यानं बरोबर उत्तर लिहिली जी आहेत ती किती आहेत, 50 उत्तर त्यांनी काय केलेली ती बरोबर लिहिली आहेत. आता हे काय करायचं, पुट x = 50 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा. फर्स्ट इक्वेशन काय सांगितलंय, x + y = 60. हे इथे ठेवा. किती आहे, 50 + y = 60. हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. y = 60 - 50. तर y = 10. हे जे आहे y हे चुकीचे प्रश्न आहेत. त्याने एकूण चुकीचे प्रश्न किती सोडलेले आहेत, 10. म्हणजे या दोन्हीची किंमत इथे ठेवा. बरोबर 60 येते. मग आता याच्यानंतर काय सांगितलंय, देन हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग. किती प्रश्न त्यांनी चुकीचे सोडलेले आहेत, एकूण 10 प्रश्न जे आहेत ते चुकीचे सोडलेले आहेत. तर मित्रांनो, हा प्रॅक्टिस सेट 5.2 हा इथे आपला पूर्णपणे संपलेला आहे. याच्यानंतर आपण होता होईल तेवढ्या लवकरात लवकर प्रॉब्लेम सेटचे सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करू. आपण इथेच थांबूया. जर का हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.